मैं नमन नासिक पढ़ाई के लिए आया था। कॉलेज गंगापुर रोड पे था और मुझे एक सस्ता हॉस्टल मिला कॉलेज रोड के पास। हॉस्टल का नाम था श्री दत्ता बॉयज हॉस्टल। ओनर ने एक वार्निंग दी, रूम 27 अवॉइड करना, वहां पहले एक इंसिडेंट हुआ था। मैंने हंसी में उड़ा दिया। मुझे रूम 14 मिला था, पर 3 दिन बाद वहां सीपेज प्रॉब्लम हो गया। ओनर बोला टेम्पररी रूम 27 ले लें, बस कुछ दिन। तब मुझे पहली बार थोड़ा अजीब लगा। रूम 27 में एंटर करते ही एक ठंडी हवा लगी। विंडो बंद थी, फिर भी हवा चल रही थी। रात 2:17 AM। किसी के चलने की आवाज, टक टक टक। नेक्स्ट डे मैंने नियर बाय कनाडा कॉर्नर के एक साइबर कैफे में जाके हॉस्टल के सीसीटीवी चेक किए। रात को कॉरिडोर में कोई चल रहा था, पर उसका फेस ब्लर था और वो सीधा मेरे रूम के बाहर रुक गया। एक सीनियर बोला, 2019 में एक लड़का यहाँ सुसाइड नहीं, कुछ और हुआ था। उसका नाम रोहित, और वो लास्ट टाइम रूम 27 में ही दिखा था। मुझे पता चला रोहित को लास्ट बार रामकुंड गोदावरी घाट के पास देखा गया था। वो किसी से फोन पे बोल रहा था, वो मुझे यहां भी फॉलो कर रहा है। उस रात मेरे फोन पे अननोन मैसेज आया, लीव दिस रूम वरना तू नेक्स्ट है। 3 बजे डोर पे जोर से नॉक, ओपन, अमन। ये मेरी आवाज थी। मिरर में मुझे अपना रिफ्लेक्शन नहीं दिखा, बल्कि एक और लड़का जिसका फेस जला हुआ था। मैंने ट्रूथ जानने के लिए पांडवलीनी केव्स विजिट किया। वहां एक बाबा ने बोला, तुम्हारे साथ कोई आत्मा अटैच हो चुकी है। हॉस्टल पहले एक ओल्ड बिल्डिंग थी जहां इलीगल एक्सपेरिमेंट्स होते थे, और रूम 27 एक रिचुअल रूम था। वॉल पे एक लाइन लिखी मिली, आई नेवर लेफ्ट, और नीचे फ्रेश ब्लड जैसा स्टेन। लाइट्स ऑफ ऑन होने लगी और एक शैडो मेरे पास आके रुक गया। मुझे खुद पे कंट्रोल नहीं था। मैं रात को खुद ही कॉरिडोर में चलने लगता था। एक दिन मैं कॉलेज रोड पे बेहोश गिर गया। लोग बोल रहे थे ये खुद से बात कर रहा था। मुझे पता चला रोहित ने सुसाइड नहीं किया था, उसको किसी ने पुश किया, और अब वो रिवेंज लेना चाहता है। हॉस्टल के नीचे एक हिडन बेसमेंट विला, वहां पुराने फोटोज, रिचुअल्स और नेम्स लिखे थे, मेरा नाम भी। उस रात शैडो मेरे सामने आ गया और बोला, तू मेरी जगह लेगा। मुझे फील हुआ जैसे कोई मेरी बॉडी में घुस रहा है। मैं नॉर्मल था, पर मिरर में मैं नहीं, रोहित खड़ा था। पुलिस रिपोर्ट, अमन मिसिंग फ्रॉम नासिक हॉस्टल। हॉस्टल रजिस्टर में रूम 27, रोहित प्रेजेंट, अमन ट्रैप्ड। सीसीटीवी में मैं दिखता हूं, पर फेस रोहित का, और वो कैमरा की तरफ देख के स्माइल करता है। अगर तुम कभी नासिक में कॉलेज रोड या गंगापुर रोड के किसी ओल्ड हॉस्टल में रहो और रूम 27 मिले, तो तुरंत मना कर देना, क्योंकि रूम 27 कभी खाली नाही होता। कोविडचा पीक, नाशिकमध्ये सगळीकडे भीतीचं वातावरण। सिडको भागात अमोल नावाचा एक डिलिव्हरी बॉय काम करत होता। लॉकडाऊनमध्ये फक्त तोच घराबाहेर पडायचा। एका रात्री 11:15 त्याला एक ऑर्डर येतो। ॲड्रेस ओल्ड सिडको, बिल्डिंग नंबर 7। नोटमध्ये फक्त एकच लिहिलेलं होतं, दरवाजा ठोठवू नको, फक्त बाहेर ठेव। अमोलला थोडं विचित्र वाटलं, पण काम होतं म्हणून तो गेला। जेव्हा तो त्या बिल्डिंगमध्ये पोहोचला, पूर्ण बिल्डिंग काळोखात, एकही लाईट चालू नाही। तो सामान दरवाजाजवळ ठेवतो आणि वळतो। तेवढ्यात दरवाजा हळूहळू स्वतःच उघडतो। आतून एक माणूस बाहेर येतो, पूर्ण PPE किटमध्ये। फेस दिसत नव्हता। तो काही बोलत नाही, फक्त हळूहळू अमोलकडे चालत येतो। अमोल घाबरतो, सर डिस्टन्स ठेवा, पण तो माणूस थांबत नाही, आणि अचानक तो अमोलच्या अगदी जवळ येतो आणि कुजबुजतो, तू उशीर केला। अमोल पटकन निघून जातो, पण त्याच्या लक्षात येतं त्याने ऑनलाईन पेमेंट घेतलेलं नाही। तो ॲप उघडतो, ऑर्डर हिस्ट्री चेक करतो। तो ऑर्डर अस्तित्वातच नव्हता, ना ॲड्रेस ना कस्टमर, सगळं गायब। अमोल घाबरतो, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा कामाला जातो। रात्री त्याच्या फोनवर एक फोटो येतो, अननोन नंबरवरून। त्या फोटोमध्ये अमोलचाच फोटो होता। तो त्या बिल्डिंगसमोर उभा, आणि त्याच्या मागे तोच PPE सूटवाला माणूस, पण यावेळी त्याचा फेस मास्क निघालेला आणि चेहरा पूर्ण काळा, डोळे पांढरे आणि स्मित। त्या फोटोखाली एकच मेसेज, आता तू पण डिलिव्हरी करणार, कायमचं। पुढच्या दिवशीपासून सिडको भागात एक नवीन अफवा पसरते। रात्री उशिरा एक डिलिव्हरी बॉय दिसतो, PPE सूट घालून। तो कोणाच्याही दरवाजाजवळ सामान ठेवतो, पण ज्यांनी ते सामान आत घेतलं ते दुसऱ्या दिवशी दिसलेच नाहीत। त्या फोटोनंतर अमोलचं आयुष्य बदललं। तो स्वतःला समजावत होता,
हे सगळं फेक आहे, पण आतून त्याला जाणवत होतं कोणीतरी त्याला बघतंय सतत. त्या रात्री 2:15ला त्याच्या फोनवर पुन्हा नोटिफिकेशन येतो. ॲड्रेस तुझंच घर. त्याच्या अंगावर काटा येतो. तो हळूच मागे वळतो. दरवाजा हळूच उघडला होता. आतून हलका आवाज, डिलिव्हरी आलीये. अमोल हळूच आत जातो. घर पूर्ण शांत. आईबाबा झोपलेले, पण हॉलमध्ये जमिनीवर एक पॅकेट ठेवलं होतं. त्यावर लिहिलं होतं फॉर अमोल. त्याचे हात थरकार कापत होते. तो पॅकेट उघडतो आणि आत एक PPE किट आणि त्याचा स्वतःचा ID कार्ड रक्ताने माखलेला. अचानक त्याच्या मागून आवाज, आता तुझी शिफ्ट सुरू. अमोल वळतो. तोच PPE सूटवाला माणूस, यावेळी अगदी जवळ, आणि त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता. तो अमोलसारखाच दिसत होता. त्या रात्रीनंतर अमोल गायब होतो. त्याच्या कुटुंबाने पोलीस कंप्लेंट केली, पण काहीच सापडलं नाही. फक्त त्याचा फोन, ज्यात शेवटचा लोकेशन. काही दिवसांनी नाशिकमध्ये पुन्हा लॉकडाऊनसारखी परिस्थिती आणि लोकांमध्ये एक नवीन चर्चा. रात्री एक डिलिव्हरी बॉय येतो. एक मुलगी पूजा. तिने सांगितलं, रात्री 1 वाजता बेल वाजली. मी दरवाजा उघडला. बाहेर PPE सूटमध्ये एक मुलगा उभा होता. तो काही बोलला नाही, फक्त पॅकेट दिलं आणि निघताना हळू आवाजात म्हणाला, लेट मत होना. पूजाने पॅकेट आत आणलं, उघडलं आणि आत तिचाच फोटो त्या बिल्डिंगसमोर उभी. तिच्या मागे तोच PPE सूटवाला, आणि यावेळी त्याचा फेस क्लिअर होता. तो अमोल होता. आजही सिडकोमध्ये लोक सांगतात, जर रात्री उशिरा ऑर्डर आला आणि नोटमध्ये लिहिलं असेल दरवाजा ठोठवू नको, तर तो ऑर्डर कॅन्सल करा. कारण तो डिलिव्हरी बॉय आता माणूस नाही, तो फक्त पुढचा डिलिव्हरी शोधतोय.